नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. कांतारा चॅप्टर 1 हा सिनेमा थोडा उशिराच बघितला आज, म्हणजे आता आठवडा होऊन गेला की दुसऱ्या आठवड्यात बघितला. तसं हा चॅप्टर 1 त्याचा पुढचा भाग चॅप्टर 2. मग त्याच्या आधी कांतारा होता तो कुठला चॅप्टर, म्हणजे तो कांतारा सिनेमा होता आणि हा आता कांतारा परत काढून कांतारा भाग 1 आणि पुढे येईल तो भाग 2 असं चाललेलं आहे. म्हणजे कांताराचं यश, पहिल्या कांताराचं यश परत ते म्हणतात ना त्याला, तसं परत हे करायचं आहे, त्यांना भुनायचं आहे. कांताराचा जो पहिला इंटरव्ह्यूपर्यंत आहे ते थोडासा खडत असं, म्हणजे वेग नाही त्याला, फास्ट नाही, त्यामुळं थोडासा कंटाळाच येतो, जांभळ्या वगैरे यायला लागतात. पण इंटरव्ह्यूनंतर खरं त्यातलं हे आहे, म्हणजे जे आकर्षण आहे मूळ, की ऋषभ शेट्टीचं ते देव अंगात आल्यावरचं जे ॲक्टिंग आहे ती इंटरव्हलच्या नंतर एकदा आहे आणि अगदी लास्टला एकदा आहे. ते खरं ते आकर्षण आहे, ते इंटरव्हल नंतर आहे. त्यामुळे इंटरव्हल नंतर पैसा वसूल होतो. पण तरी एक गोष्ट होते की ते रिपीटच होते सारखं. म्हणजे कांतारामध्ये होतं, कांतारा चॅप्टर 1मध्ये ते आहे, म्हणजे ते लोकांना आवडले तरी ते रिपीट होत आहे ना परत. आणि कांतारा आता 2 येईल, त्यात ते आणखी परत रिपीट होणार, हे नक्की अगदी. त्यामुळं कांताराची जी मजा होती ती कांतारा 1मध्ये नाही, 1ची मजा 2मध्ये येईल का नाही याची मला शंकाच आहे. पण तरी कांतारा चॅप्टर 1 हा एकदा बघण्यासारखा नक्की आहे, एकदा बघून एन्जॉय करण्यासारखा आहे. खूप अगदी चांगलं आहे असं पण नाही, पण आहे. ऋषभ शेट्टीचं काम चांगलं आहे, ते पहिल्या कांताराप्रमाणेच. आणि दुसरं म्हणजे जे बाकीचे साऊथ कलाकार आहेत ते पण चांगले, आणि थोडं हे टर्न अँड ट्विस्ट पण आहे अधूनमधून 1-2 वेळा, तो पण चांगला आहे. तर सिनेमा बघायला हरकत नाही, फक्त स्टार्ट ते इंटरव्हलपर्यंत जरासं बोर होणार एवढं नक्की. आणि आता कांतारा पुराण 1-2 पहिला जो कांतारा होता, कांतारा चॅप्टर 1 चॅप्टर 2मध्येच बास करावं आणि दुसरे सिनेमे काढावेत. कारण कांताराचं जे आहे ते परत रिपीट होऊन बास झाला आता ते, असं वाटतं. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.